हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण मऊसूद इडली अचूक प्रमाणासह कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। 3 वाट्या जुना तांदूळ घेतलेला आहे राशनचा आणि ह्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि थोडे मेथी दाणे घेतले आहे। तर हे सगळे धुवून काढायचे। आता आपण हे डाळ तांदूळ चांगले धुवून ठेवलेले आहे। आता हे 4-5 तासासाठी आपण अशीच भिजवून ठेवणार आहोत। आपले हे डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे आपलं उडदाची डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे आणि याच प्रकारे आपण तांदूळ सुद्धा बारीक करून घेणार आहोत। आता आपण इथे हे तांदूळ घेणार आहोत आणि थोडे मी इथे पोहे भिजवलेले आहे। अशा प्रकारे हे डाळ तांदूळ आपले बारीक करून झालेले आहे। आपण याला रात्रभर असेच ठेवून देणार आहोत आणि याला ना 5 मिनिटं असेच फेटत राहायचे, म्हणजे आपली इडली खूप छान मऊसूत आणि जाळीदार होते। आपण याला इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत आणि लगेच इडल्या तयार करायला घेणार आहोत। तर आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं कुकरमध्ये आता आपण इडल्या करून घेणार आहोत। आपण आता हे कुकरमध्ये सगळं ठेवलेले आहे पात्र। आता आपण याला 15 ते 20 मिनिटे ठेवणार आहोत वाफेवर। तर आपली कढई चांगली गरम झालेली आहे। आपण आता यामध्ये तेल टाकणार आहोत। सांबार करायचा आहे आपल्याला। आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत आणि कांदा टाकणार आहोत। आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कांदा परतत आला की यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत। तर आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण वाटलेला लसूण टाकणार आहोत आणि हे पण चांगलं परतून घेणार आहोत। आता हे चांगलं परतून झालं की आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत, गरम मसाला टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। आणि यामध्ये आपण हे शेवगा आणि बटाटा टाकणार आहोत। आणि हे चांगले परतले। मी सकाळी कुकर लावलेलं, डाळीमध्ये हळद, तेल आणि 1 टोमॅटो टाकलेला आणि ही डाळ आपण आता कढईमध्ये टाकणार आहोत। तुम्ही यामध्ये चिंच गुळ पण टाकू शकता, पण घरामध्ये आम्हाला इकडे गुळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी गुळ टाकणार नाही यामध्ये। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता। बघा, आपल्या इडल्या अशा प्रकारे रेडी आहे। आपण आता हे काढून घेणार आहोत आणि गार झाल्यावर सगळे काढून घ्यायचे। आता आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत। तर सर्वात पहिले आपण खोबरे, शेंगदाणे, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि हे आपण पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत। तर आपण आता चटणीसाठी तडका तयार करणार आहोत। तर यामध्ये प्रथम मी तेल गरम करायला ठेवले। यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, कढीपत्ता टाकणार आहोत, मिरची टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत आणि याला तडका देणार आहोत।
चला आपली ही चटणी तयार आहे. बघा आपल्या इडल्या किती छान झालेल्या. आपण आता हे अशा प्रकारे एक एक करून काढून घेणार आहोत. हे बघा किती मऊसूत जाळीदार झालेले आहे बघा एकदम. अशा प्रकारे आपली ही इडली तयार आहे.